नागपुर क्राइम ब्रांच के सामाजिक सुरक्षा विभाग की टीम ने गोपनीय जानकारी मिलने के बाद सदर के पागलखाना चौक स्थित एक रिहायशी बिल्डिंग में चल रहे जिस्म फरोशी के धंधे का पर्दाफाश करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस कार्रवाई के दौरान 2 पीड़ित महिलाओं को भी छुड़वाया गया है। पैसों का लालच देकर अपर्णा नामक महिला दलाल इस पूरे धंधे को चला रही थी। दोनों आरोपियों को गिरफ्तार कर आगे की कार्रवाई के लिए सदर पुलिस के हवाले किया गया है। काल जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये सुरुवातीला श्रीमती अर्पणा नाईक त्या ठिकाणी हजर नव्हत्या, तर त्यांचा एक मित्र फिरोज खान अब्दुल खान त्या ठिकाणी होता, ज्याला त्यांनी ती जबाबदारी दिलेली होती। आणि त्या व्यतिरिक्त तिथे विधी संघर्षग्रस्त बालक पण मिळालेला आहे, ज्याच्याकडे पैसे मिळून आलेले आहेत, जे पंटर पंचनाम्याप्रमाणे आपण दिलेले होते। अशा प्रकारे आपण 3 आरोपी आणि 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। 3 आरोपी नाही, 2 आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आणि 2 पीडितांची आपण सुटका केलेली आहे। आणि या संपूर्ण कारवाईमध्ये साधारण 41,000चा माल आपण जप्त केलेला आहे।